नमस्कार. मराठी होममेकरमध्ये मी अक्षता पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. 2 ते 3 दिवसापूर्वीच मी मुलांच्या अभ्यासाबद्दलचा व्हिडिओ अपलोड केला होता आणि त्या व्हिडिओला तुम्ही खूप पसंती दिलेली आहे. त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये खूप असे प्रश्न होते मुलांच्या अभ्यासाच्या बाबतीत घेऊन. मी प्रत्येक कमेंटचा रिप्लाय देण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे, पण काही अशा कमेंट्स असतात ज्याचा आपण डिटेलमध्ये म्हणजे लिहून रिप्लाय नाही देऊ शकत. तर काही ज्या कमेंट्स आहेत ते खूप कॉमन होत्या, म्हणजे बहुतेकांचे सेम असे प्रश्न होते. तर मी विचार केला की आपण एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवूया या टॉपिकवरती, जेणेकरून प्रत्येकाच्या मनात जे काही डाऊट असतील ते व्यवस्थित क्लिअर होतील. म्हणजे कसं एखादी गोष्ट लिहून जेवढी चांगली एक्सप्लेन नाही करता तेवढे पण जास्त समोरासमोर बोलून एक्सप्लेन करता येते असं मला वाटते. आणि कमेंटचं कसं असतं की एखादा प्रश्न एका पर्टिक्युलर व्यक्तीने विचारला तर त्याचं जे उत्तर आहे ते त्यांनाच कळतं, दुसऱ्यांना ते उत्तर कळत नाही, म्हणजे जोपर्यंत ते कमेंट वाचत नाही तोपर्यंत. म्हणून मी विचार केला की सगळ्या तुमच्या प्रश्नांचे जे उत्तर आहेत ते मी डिटेलमध्ये देईल. तर प्रत्येक जो प्रश्न आहे, जे कॉमन प्रश्न आहेत ते मी सगळे लिहून ठेवलेले आहेत. मी कोणाचं नाव इथे घेणार नाही, फक्त तुम्ही जो काही प्रश्न विचारलेला आहे त्याचं मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. आणि त्या व्हिडिओ थ्रू आपले चॅनलवरती खूप सारे असे नवीन सबस्क्रायबर्स जुळलेले आहेत ज्यांना माझ्याबद्दल जास्त माहिती नाही आहे. तर त्यांनी मला प्रश्नसुद्धा विचारले की तुमचं क्वालिफिकेशन काय आहे, की तुमचं प्रोफेशन काय आहे. तर माझं क्वालिफिकेशन जे आहे ते BSc BEd आहे. मी BSc केमिस्ट्रीमधून केलेलं आहे आणि त्यानंतर BEd केलेलं आहे. मी शाळेत शिकवत नाही, मी घरीच ट्युशन घेते. गेली 14 ते 15 वर्षापासून मी ट्युशन घेते. आणि आधी मी 1ली ते 10वीपर्यंत ट्युशन घ्यायची, पण आता सध्या मी माझ्या दुसऱ्या मुलानंतर मी फक्त 1ली ते 8वीपर्यंतच ट्युशन घेते. त्यामुळे बऱ्यापैकी चांगलं मला असं म्हणजे एज्युकेशनचं नॉलेज आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला जो प्रश्न मला विचारलेला आहे तो होता की मुलांना कधी कधी सगळं काही येतं, म्हणजे त्यांचा सगळा अभ्यास व्यवस्थित झालेला असतो, पण टीचरांच्या समोर बोलताना ते घाबरतात किंवा त्यांना येऊन सुद्धा ते बोलत नाही. तर त्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे? तर काय असतं, काही मुलांमध्ये थोडंसं कॉन्फिडन्स कमी असतो. कॉन्फिडन्स नाही बोलू शकत ॲक्च्युली, लहान मुलांमध्ये खूप जास्त कॉन्फिडन्स असतो, पण ते थोडेसे फक्त इंट्रोवर्ट असतात, म्हणजे आपल्या पेरेंट्ससमोर बोलतात, बाहेर जास्त बोलायला बघत नाही. कधी कधी असं पण, तर ते मुलांमध्ये हळूहळू जसे ते मोठे होत जातात तसं तसं ते त्यांना म्हणजे बाहेरच्या सराउंडिंगचं जास्त एक्सपोजर मिळाल्यानंतर त्यांचं म्हणजे ते थोडेसे म्हणजे बोलतो ना आपण की मिक्सअप व्हायला सुरुवात करतात. तर काही मुलांचं कसं असतं, ते असतात व्यवस्थित घरी, व्यवस्थित सगळ्यांशी बोलतात, बाहेर पण बोलतात, पण टीचरच्या समोर आल्यानंतर ते बोलायला घाबरतात. तर याचं कारण असंही असू शकते, काही वेळेस कसं असतं ना की टीचर काही स्ट्रिक्ट असतात, म्हणजे असतं ना आपण पण लहान असताना एखादीचं पर्टिक्युलर टीचर जर कडक असेल तर त्यांना बघूनच आपण सगळं विसरून जायचो किंवा घाबरायचो. जर तसं जर असेल तर मग तुम्ही शिक्षकांशी बोला की म्हणजे माझ्या मुलीचं असं असं आहे किंवा माझ्या मुलाचं असं आहे, ते घरी मला प्रश्नांची उत्तरं देतात पण तुमच्यासमोर बोलायला ते घाबरतात. तर म्हणजे कसं शिक्षकांना सुद्धा कळेल की हां, आपण या पर्टिक्युलर मुलीचं किंवा मुलाचं ज्यावेळेस आपण ओरल घेतो किंवा त्यांना काही प्रश्न विचारतो तर ते थोडेसे प्रेमाने त्यांच्याशी बोलतील. कारण माझ्या ट्युशनचा सुद्धा असा अनुभव आहे, काही मुलं एकदम म्हणजे बोलतो ना शांत असतात, त्यांना सगळं येतं, पण ते शिक्षकांना आपण काही न करता सुद्धा ते घाबरतात. मग त्यांच्याशी बोलताना पण थोडंसं प्रेमाने बोलतो. तर काही मुलं अशी असतात की ज्यांना म्हणजे आपण ओरडलं तरच त्यांना ते कळतं, त्याच्याशिवाय त्यांना कळत नाही. त्याच्यामुळे कसं शाळेतले जे शिक्षक असतात त्यांना मुलांना तेवढ्या डीपली ओळखत नाही, म्हणजे मुलांशी ओळख होण्यासाठी त्यांना सुद्धा थोडासा वेळ लागतो. त्यामुळे जर तसं काय असेल तर तुम्ही टीचरांशी मीटिंग करून या बाबतीमध्ये बोलू शकता. मुलं जशी मोठी होत जातात तशी त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो, थोडीशी ते म्हणजे बोलायला वगैरे सुरुवात करतात. तर हा एवढा मोठा काही इश्यू नाही. जर आपला मुलगा किंवा मुलगीचा चांगला अभ्यास करत असेल तर नंतर ते हळूहळू शिक्षकांच्या समोर सुद्धा बोलतात. एक प्रश्न आहे, माझी मुलगी 6th स्टँडर्डला आहे, ती हुशार आहे पण आता ती बिलकुल अभ्यास करत नाही. तिला समजावून पण सांगितलं, ती खूप लेझी झाली आहे आणि 2-3 दिवस अभ्यास करते, समजवल्यानंतर पुन्हा आहे तसंच आहे. तर ॲक्च्युली लॉकडाऊनमध्ये प्रत्येक मुलांची परिस्थिती तशीच झालेली आहे. कारण लॉकडाऊन लागल्यापासून कसं मुलांचं म्हणा किंवा पेरेंट्सचं सुद्धा सांगितलं तरी चालेल की जो अभ्यासामधला जो इंटरेस्ट आहे ना तो थोडाफार कमी झालेला आहे. त्याचं कारण काय आहे, ॲज अ पॅरेंट जर आपण बघायला गेलो तर आपण मुलांची शाळेमध्ये एक्झाम घेतो म्हणून त्या हिशोबाने आपण त्यांच्याकडून अभ्यास करून घेतो, बरोबर. म्हणजे मी सगळ्या पेरेंट्सचं असं नाही सांगत आहे, बहुतांश पेरेंट्सचं तसंच असतं की हां, मुलांची शाळेमध्ये एक्झाम आहे म्हणून आपण त्यांच्याकडून चांगला अभ्यास करून घेऊया. पण 2 वर्षापासून बहुतेक ज्या एक्झाम्स आहेत त्या ऑनलाईनच झालेलं आहे. आणि ऑनलाईन एक्झाममध्ये सुद्धा कसं होतं की मोठे जे प्रश्न उत्तरं होते ती पाठांतर करायची नव्हती. काही शाळांमधून फक्त ऑनलाईन जो पेपर आहे तो पाठवलेला असायचा, म्हणजे लिंक ओपन करून त्याच्यामध्ये 4 ऑप्शन दिलेले असायचे, त्याच्यातून क्लिक करायचं आणि पाठवायचं. तर ते मुलांनी अभ्यासाच्या बाबतीत तेवढं स्ट्रिक्टनेस घेतलं, म्हणजे तेवढं स्ट्रिक्टली घेतलं नव्हतं. आणि ऑनलाईन क्लाससुद्धा घरून असायचे, त्याच्यामुळे रुटीन तर त्यांचं काहीच नव्हतं. कधीही उठा, फक्त ब्रश करा, ऑनलाईन क्लास अटेंड करा, क्लास चालू असतानाच नाश्ता करा, हे करा ते करा, सगळं ते प्रत्येकाचं ऑलमोस्ट सगळं सेमच होतं.
काहीच असे पेरेंट्स होते जे एकदम स्ट्रिक्टली मुलांना म्हणजे बसवून त्यांच्याकडून सगळं करून घ्यायचे. त्याच्यामुळे मुलांचं काय झालेलं जे रुटीन आहे ते बिघडलेलं आहे आणि ते अभ्यासाला कंटाळा करायला लागलेली आहेत. तर आता तर बहुतेकांच्या शाळा सुरू झालेल्याच आहेत. मग एकदा जर मुलं रुटीनमध्ये आली तेव्हा त्यांना तो जो शाळेचा तो फील बोलतो ना आपण, की म्हणजे थोडंसं स्ट्रिक्ट असतं, नोट्स वेळेवरती कंप्लीट असायला पाहिजे, टीचर वेळेवरती त्यांचे एक्झाम्स वगैरे घेतात, तर आपोआप त्यांचं जे रुटीन आहे ते सुरू झालं ना की मुलं व्यवस्थित अभ्यासाला सुरुवात करतील. आतापर्यंत कसं होतं, एक्झाम वगैरे घरून द्यायला लागायच्या, अर्धे पेरेंट्स मुलांना एक्झाममध्ये मदत करायचे, त्याच्यामुळे मुलंसुद्धा एकदम निवांत होती का हां एक्झाम आहे ना, आपले पेरेंट्स आपल्याला मदत करणार आहे. तर त्याच्यामुळे त्यांनी पण अभ्यास इतका सिरियसली घेतलेला नाही आहे. पण आता शाळा सुरू झालेल्या आहेत त्याच्यामुळे मुलं जे आहेत ते व्यवस्थित ट्रॅकवरती येतील आणि त्यांचा अभ्यास करतील. त्याच्यामुळे या बाबतीमध्ये तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमची मुलं म्हणजे समजवल्यानंतर सुद्धा 2-3 दिवस फक्त अभ्यास करतात आणि नंतर मग ती करत नाही, तर ॲक्च्युली मुलांचं तसंच असतं. क्वचितच अशी मुलं असतात की ज्यांना आपल्याला सांगावं लागत नाही, म्हणजे पेरेंट्सना सांगावं लागत नाही, ते स्वतःहून अभ्यास करतात. तर तुमची मुलं जर अशी असतील की त्यांना प्रत्येक वेळेस आपल्याला सांगावं लागतं की बाबा अभ्यास कर, तर तुम्ही सुद्धा हिंमत सोडू नका, त्यांच्या मागे लागा. तर त्यांना मागे लागून जर ते अभ्यास करत असतील तर त्यांच्या खरोखर मागे लागा. त्यांना हळूहळू समज येता येईल, त्यांना अभ्यासाबद्दल जे सिरियसनेस आहे तो आपोआप येईल. पण तुम्ही सुद्धा हिंमत सोडू नका, तुम्ही सुद्धा त्यांच्या मागे लागतच राहा की तुला हा अभ्यास करायचाच आहे. कारण मुलं अभ्यास नाही करत याचा अर्थ असं नाही की आपण त्यांना वाऱ्यावरती सोडून देणार, अरे माझा मुलगा किंवा माझी मुलगी अभ्यासाला बसतच नाही, तिला किती पण सांगितलं तरी. तर तसं जर असेल तर मग खरोखर तुम्हीच मागे लागून त्यांचा अभ्यास करून घ्यायचा आणि त्यांना वेळ सांगायची की अभ्यासाच्या बाबतीमध्ये मला तरी असं वाटतं की थोडंसं स्ट्रिक्टनेस पाहिजे. कारण आपण लहानपणापासून हे वाक्य कॉमन आहे की खाण्यापिण्याचे लाड असावे पण अभ्यासाचे लाड असू नये, बरोबर ना. त्यामुळे मुलांचं जर असं तुम्हाला वाटते की मुलांच्या मागे लागूनच ते अभ्यास करतात तर त्यांना अभ्यास करायला लावायचा. पुढचा प्रश्न आहे की मुलांची हँडरायटिंग कशी इम्प्रूव्ह करायची. तर हँडरायटिंग इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण त्यांना रोज पॅराग्राफ लिहायला सांगू शकतो. पण मी एका ताईंना त्याचा रिप्लाय म्हणजे केला की तुम्ही पॅराग्राफ लिहायला वगैरे सांगा, तर त्यांनी सांगितलं ते लिहून सुद्धा मुलांची हँडरायटिंग जे आहे ते इम्प्रूव्ह होत नाही. मग त्याच्यासाठी काय करायचं तर मी तुम्हाला एक सांगते. अशा प्रकारे बुक असतात, कर्सिव्ह रायटिंगचे, हँडरायटिंगचे बुक असतात. याचा फायदा काय असतो, मी कोणत्याही ब्रँडचं इथे प्रमोशन नाही करत, हे मी रुद्रसाठी वापरले होते बुक्स, ते मी आता अर्णवसाठी ठेवलेले आहेत. तर या बुकचा काय फायदा होतो की या बुकमध्ये ऑलरेडी कर्व्स दिलेले असतात. म्हणजे मुलं कसं पॅराग्राफमधून जेव्हा लिहायला सुरुवात करतात ना तेव्हा ते त्यांची जी हँडरायटिंग आहे ती तशीच म्हणजे जशी आहे तशीच ती लिहायला सुरुवात करतात. त्यांना कळत नाही की कोणत्या रायटिंगचा स्ट्रोक कसा असायला पाहिजे, म्हणजे कोणत्या लेटरचा स्ट्रोक. तर याच्यामध्ये कसं असे वर्ड्स दिलेले असतात, हे तुम्ही पाहू शकता. आणि तिथे लाईन्ससुद्धा दिलेले असतात, म्हणजे 4 लाईन्स दिलेल्या असतात. तर त्याच्यामधून मुलांना बरोबर कळतं की कसं कोणत्या लेटरचा स्ट्रोक कसा द्यायचा आहे तो, आणि बरोबर त्यांची म्हणजे प्रॅक्टिससुद्धा होते. तर तुम्ही सुरुवातीला मुलांना अशा प्रकारचे बुक तुम्ही देऊ शकता ज्याच्यामध्ये ऑलरेडी सगळे लेटर्स किंवा सेंटेन्स वगैरे लिहिलेले असतात. मग असं करून मुलांची रायटिंग सुधारते. कारण रुद्रची सुद्धा हँडरायटिंग आधी सुरुवातीला म्हणजे तो फर्स्ट सेकंडला होता तेव्हा खूप खराब होती, खूपच खराब होती, अजिबात कळायची नाही. कारण त्यांना कसं मोस्टली इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये कर्सिव्ह रायटिंग कंपल्सरी असतं आणि कर्सिव्ह रायटिंग जे असतं त्याचं जो थोडासा स्लांटिंगमध्ये असते आणि तो स्ट्रेट लिहायचा. त्याच्यातले सुद्धा अर्धे लेटर कर्सिव्ह रायटिंगमधले तर अर्धे लेटर साध्या रायटिंगमधले. मग मी अशा प्रकारे बुक त्याला आणली आणि त्याला प्रॅक्टिस करायला सांगितली. मग नंतर त्याची हँडरायटिंग आहे ती खूप छान अशी इम्प्रूव्ह झाली. तर तुम्ही अशा प्रकारची बुक तुम्ही वापरू शकता. मग अशा बुकमधून प्रॅक्टिस झाल्यानंतर मग तुम्ही नंतर 4 लाईनची बुक, मग त्यानंतर मग सिंगल लाईनची बुक, त्याच्यामध्ये तुम्ही मग त्यांच्याकडून पॅराग्राफ रायटिंग करून घेऊ शकता. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांना नुसतं जर लिहायला दिलं ना तर ते खूप कंटाळा करतात. म्हणजे ते असतं की 1-2 दिवस फक्त शाळेमधून जिथपर्यंत सांगत नाही की ट्युशन टीचर जिथपर्यंत सांगत नाही की तुम्ही रोज एक शुद्धलेखन म्हणून पॅराग्राफ लिहा. कारण तुम्हाला आठवते आपण शाळेत असताना आपल्याला सुट्टीमध्ये रोज शुद्धलेखन लिहायला सांगायचे आणि आपण काय करायचे, ते टीचर सांगायचे की रोज 1 पान शुद्धलेखन लिहायचं आहे, पण आपण पूर्ण जे शुद्धलेखन आहे तो पूर्ण महिन्याभराचा अभ्यास आहे तो एकाच दिवसात करून टाकायचा. कारण त्यावेळेस शुद्धलेखन टीचर कशासाठी देते हे आपल्याला माहिती नव्हतं. त्यामुळे मग मुलांना काय करायचं, ज्यावेळेस तुम्ही त्यांचा अभ्यास घेता, प्रश्न उत्तरं जेव्हा तुम्ही त्यांची पाठ घेता तेव्हा त्यांना ती लिहून काढायला सांगायची. याने काय होईल, त्यांचं जे हँडरायटिंग आहे ते सुद्धा इम्प्रूव्ह होईल, त्यांचे स्पेलिंगसुद्धा पटापट बाय आउट होतील आणि त्याचा जो रायटिंगचा स्पीड आहे तो सुद्धा वाढेल. त्यामुळे हे करून बघा तुम्ही. आणि अशा प्रकारे लिहून काढलेले जे प्रश्न उत्तर असतात ना ते जास्त वेळ डोक्यामध्ये राहतात. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे हँडरायटिंग इम्प्रूव्ह करू शकता.
आणि हँडरायटिंगच्या बाबतीमध्ये दुसरं एक बोलायचं झालं म्हणजे कसं असतं की 2 टाईपचे हँडरायटिंग असतात. एक जी हँडरायटिंग असते ज्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे ते काहीच कळत नाही आपल्याला. कधी कधी असं पण असते की हँडरायटिंग चांगली असते पण ते जे लिहितात त्यांची लिहिण्याची म्हणजे जी अक्षर आहेत ती आपल्याला कळत नाही. तर काही रायटिंग कशी असते की खराब असते ती, पण ॲटलिस्ट काय लिहिलेलं आहे ते आपल्याला समजते. त्यामुळे जर मुलांची रायटिंग जर तुम्ही खूप प्रयत्न करून सुद्धा जर त्यांची रायटिंग जर सुधरत नसेल, म्हणजे तुम्हाला असं वाटते की एकदम मोत्याच्या दाण्यासारखी अक्षर येत नाहीत, तर तसा अट्टहास करू नका. मुलांची जर रायटिंग अंडरस्टँडिंग असेल, म्हणजे आपल्याला जर समजत असेल त्यांनी काय लिहिलेलं आहे, तर मग ती आहे तशीच राहा. जास्त त्यांना म्हणजे फोर्स करू नका. जर तुम्हाला आता जसं की 9वी 10वीमध्ये जर मुलं गेली किंवा 8वी 9वी 10वीपासून मुलं असली, तर आपण जर त्यांच्या हँडरायटिंग इम्प्रूव्ह करण्यासाठी जर आपण त्यांच्या मागे लागलो की तू बाबा पेपरमध्ये चांगलीच हँडरायटिंग लिहून ये, असं कर तसं कर, तर त्यांचा जो रायटिंगचा स्पीड आहे तो हँडरायटिंग चांगलं येण्याच्या चक्करमध्ये कमी होऊ शकतो आणि त्यांचा पेपर इनकम्प्लीट राहू शकतो. त्यामुळे हँडरायटिंग इम्प्रूव्ह करण्याची जी प्रॅक्टिस आहे ती मुलांची लहानपणापासूनच करून घ्यायची. म्हणजे ॲटलिस्ट ते 5वी 6वीला असतील तर तेव्हापासून त्यांची म्हणजे प्रॅक्टिस करून घेतली तरी चालेल. पण एकदम जर मुलं 8वी 9वीला असतील तर या स्टेजमध्ये तरी मला असं वाटतं की त्यांच्याकडून म्हणजे हँडरायटिंग प्रॅक्टिस करून घेण्यासाठी त्यांना म्हणजे असं त्यांचा स्पीड टाका कमी करू. कारण 9वी 10वीचे पेपर कंप्लीट करण्यासाठी खूप वेळ लागतो आणि जर त्यांनी हँडरायटिंगवरती जर लक्ष दिलं तर मग त्यांचा पेपर कंप्लीट होणार नाही. की म्हणजे मुलांना प्रॉपर वाचण्यास जमत नाही. म्हणजे मुलं फर्स्ट स्टँडर्डला आहे, सेकंड स्टँडर्डला आहेत, तरी पण त्यांना वाचता नीट येत नाही. कारण ज्युनियर सिनियरमध्ये कसं असतं, मुलांना फक्त अल्फाबेटची स्टार्टिंग असते, फोनिक लेटरचे वर्ड्स असतात, म्हणजे 2 लेटर वर्ड्स असतात, 3 लेटर वर्ड्स असतात आणि पहिलीपासून त्यांना लगेचच म्हणजे सांगितलं तरी चालेल, लगेच प्रश्नोत्तरं त्यांना सुरू होतात. त्यामुळे त्यांना वाचता येणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर मी मागच्याही व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की मुलांना ज्यावेळेस आपण वाचायला शिकवतो तर सगळ्यात पहिलं त्यांना प्रत्येक जो अल्फाबेट आहे तो प्रत्येक अल्फाबेटचा साऊंड कसा आहे तो म्हणजे त्यांना माहिती असणं गरजेचं आहे. यासाठी यूट्यूबवरती लहान मुलांसाठी खूप सारे व्हिडिओज आहेत. जर तुम्हाला माहिती नसतील का कोणत्या लेटरचा साऊंड कसा आहे तर तुम्ही ते मुलांना दाखवू शकता किंवा त्यांच्याकडून ते करून घेऊ शकता. जसं की मी त्याच्यामध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं की एचा साऊंड ॲ असतो. मग मुलांना जेव्हा तुम्ही स्पेलिंग वाचायला सांगतात तेव्हा त्यांना जर त्याचा साऊंड माहिती असेल तर तो साऊंड सकट ते जो शब्द आहे तो प्रोनाऊन्स करायला ते सुरुवात करतात. मग तुम्ही सुरुवातीला म्हणजे एकदम त्यांना 2 लेटरचे वर्ड्स तुम्ही शिकवू शकता, त्यानंतर 3 लेटरचे वर्ड्स तुम्ही शिकवू शकतात. मग हळूहळू त्याच्यावरून साईट वर्ड्स तुम्ही शिकवू शकतात. आता साईट वर्ड्स म्हणजे काय असतात, जे इंग्रजी शब्द आपण रोजच्या वापरामध्ये जास्तीत जास्त सेंटेन्समध्ये वगैरे जे वापरतो त्याला साईट वर्ड्स म्हणतात. जसं की द असतं, अँड असतं, देर असतं, देम असतं, दिस, दॅट, दोज असे जे शब्द असतात किंवा जे कॉमनली जे शब्द असतात ज्याचे छोटे छोटे स्पेलिंग असतात, कम, लाफ, वेगवेगळे प्ले, राईट, सिंग, रीड असे जे शब्द असतात ते आपण हळूहळू मुलांना पण इंट्रोड्यूस करू शकतो. मी तुम्हाला एक बुक दाखवते. ही अर्णवच्या शाळेची बुक नाही आहे, ही मी त्याला रीडिंगसाठी घेतलेली आहे. तर ह्याच्यामध्ये सुरुवातीला असे सगळे 2 लेटरचे वर्ड्स आहेत. सर्व ह्याच्यामध्ये सर्व 2 लेटरचे वर्ड्स येतात. ते त्यांना वाचून झाल्यानंतर मग अशा प्रकारे 3 लेटर वर्ड्स आहेत आणि त्यानंतर मग इथे असे हे सेंटेन्सेस असतात. ही फोनोफनची बुक आहे. असे भरपूर सारे बुक्स असतात, विकासचे वगैरे पण असतात. त्याच्यामध्ये तुम्ही त्यांना जर सांगितलं की म्हणजे ज्युनियर सिनियरच्या मुलांना रीडिंग प्रॅक्टिस करायची तर फोनिक बुक द्या तर ते देतील. आणि ज्यावेळेस आपण मुलांना साईट वर्ड शिकवतो तर त्यांना त्याचा अर्थसुद्धा सांगत जा. की जसं आपण त्यांना कॉमन शब्द माहितीच असतात, जसं की प्ले म्हणजे काय, रीड म्हणजे काय. पण दुसरे जे शब्द आपण त्यांना शिकवतो ना तेव्हा त्यांना सांगा की त्याचा अर्थ काय आहे तो. ज्यावेळेस आपण मुलांना त्याचा अर्थ सांगतो त्यावेळेस त्यांना त्याला इंग्लिश बोलण्यामध्ये सुद्धा मदत होते. त्यामुळे रीडिंग प्रॅक्टिस मुलांकडून जास्तीत जास्त करून घ्या. माझा तर भर सगळ्यात जास्त हाच असतो. काही ट्युशनला मुलं येतात त्यांना 7वी 8वीला जाऊन सुद्धा त्यांना रीडिंग करता येत नाही, म्हणजे त्यांना बिलकुल वाचता येत नाही. तर जर मुलांना वाचताच येत नसेल तर मग एखादं लेसन समजणं म्हणा किंवा प्रश्नोत्तर पाठ करणं ही तर दूरचीच गोष्ट आहे. कारण ऑब्व्हियसली आपण मुलांना त्या एजमध्ये तरी आपण रीडिंग नाही शिकवू शकत. त्याच्यामुळे मुलांचं रीडिंगवरती खूप जास्त भर द्या. इनफॅक्ट त्यांचं हिंदी, मराठी आणि इंग्लिश यांच्या रीडिंगवरती भर द्या. त्यांना रोज रात्री म्हणजे तुम्हाला स्वतःला मेहनत थोडीशी घ्यावी लागेल ॲज अ पेरेंट म्हणून. जर आपल्याला असं वाटते की आपलं जे बाळ आहे, आपलं जो मुलगा किंवा मुलगी आहे त्यांची रीडिंग जर इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे तर मग रात्री झोपण्यापूर्वी त्यांना एक पॅराग्राफ वगैरे किंवा एखादी स्टोरी बुकमधलं एखादा पॅराग्राफ वगैरे त्यांना वाचायला सांगायचं आणि त्याचे काही जे शब्द असतील त्याचं त्यांना मिनिंग एक्सप्लेन करायचं किंवा त्यांना विचारायचं की त्याचा अर्थ काय आहे तो.
काहींनी असा प्रश्न विचारलेला आहे की आपलं जे इंग्लिशचं जे आपलं इंग्लिश स्पीकिंग आहे ते कसं इम्प्रूव्ह करायचं आहे. तर मला कुठेतरी असं वाटतं की आपल्याला जर इंग्लिश बोलायला शिकायचं आहे तर सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट आपल्याला जी यायला पाहिजे ते म्हणजे टेन्सेस म्हणजे काळ. आपण कोणत्या टेन्सेसमध्ये एखादं वाक्य बोलतो हे आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. कारण आपण नॉर्मली जेव्हा मराठी बोलतो तेव्हा पण आपण व्यवस्थित काळामध्येच बोलतो. होते आणि असते यामध्ये खूप फरक असतो. तर त्यामुळे टेन्सेस माहिती असणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर आपली व्होकॅब्युलरी इम्प्रूव्ह करणं सुद्धा खूप गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला जितकं जास्तीत जास्त इंग्लिश रीड करता येईल तितकं जास्त इंग्लिश रीडिंग करण्याचा प्रयत्न करा किंवा बोलण्याचा प्रयत्न करा. तुटकं फुटकं असेल तरी चालेल. तुमची मुलं असतील, तुमचे कोणी फ्रेंड्स असतील ज्यांना इंग्लिश व्यवस्थित येत असेल त्यांच्यासोबत तुम्ही थोडेफार वाक्य बोला आणि कोणीच तुम्हाला जज नाही करणार. इंग्लिश बोलताना आपल्या मनातली सगळ्यात मोठी ही भीती काढून टाका की मी इंग्लिश बोलताना काहीतरी चुकते असं. कारण तुम्हाला एक गोष्ट मी खरं सांगू, जे प्रॉपर इंग्लिश बोलतात किंवा ज्यांची मातृभाषासुद्धा इंग्रजी आहे ते लोकंसुद्धा बोलताना ग्रॅमॅटिकली कुठेतरी चुकतच असतात. आता आपलं मराठीचंच उदाहरण घ्या ना. आपण मराठी बोलताना तुम्ही जर व्यवस्थित विचार केला तर मराठीसुद्धा आपण तितकी शुद्ध म्हणत नाही. काही जे आपले ॲक्सेंट असतात ते वेगळे असतात. आपण प्रॉपर कधी मराठी बोलतच नाही. आत्ताच मी तुमच्याशी बोलताना कितीतरी जे शब्द आहेत ते मी इंग्रजीमधून बोललेली आहे. त्यामुळे अशी मनातून भीती काढून टाका की तुम्ही इंग्रजी बोलताना तुम्हाला एकदम टेन्सेस करेक्टच आले पाहिजेत किंवा हा शब्द एकदम परफेक्टच प्रोनाऊन्स झाला पाहिजे. कारण इंग्लिशचं कसं आहे, आपण इंग्लिशचा जो कोर्स आहे म्हणजे स्पीकिंगचा जो कोर्स आहे तो वहीवरती वगैरे किंवा कशावरती तुम्हाला कितीही ग्रामर जरी प्रॉपर येत असेल तरी केलं तरी जिथपर्यंत आपण बोलत नाही समोरासमोर तिथपर्यंत आपले इंग्लिश जे आहे ते बोलण्यामध्ये इम्प्रूव्ह होत नाही. मग आपण ज्यावेळेस एखादी गोष्ट आपल्याला बोलायची आहे, आपण विचार करतो ना एखाद्या गोष्टीचा, तेव्हा तो इंग्रजीमध्ये विचार करायचा की मला हे वाक्य बोलायचं आहे तर मी इंग्रजीमध्ये हे वाक्य कसं बोलू. त्याचसोबत ज्यावेळेस तुम्ही एखादं जे पेपरमधून किंवा एखाद्या बुकमधून एखादा आर्टिकल वाचता आणि तुम्हाला त्याच्यामध्ये एखादा जर शब्द असा तुम्हाला वेगळा वाटला तर तो शब्द जो आहे तो त्याचा अर्थ डिक्शनरीमध्ये किंवा आजकाल तर गुगल डिक्शनरीसुद्धा आहे त्याच्यामध्ये शोधा आणि तो अर्थ समजून घ्या. अशा प्रकारे आपली जी इंग्रजीची शब्दसंपदा आहे ती वाढते आणि आपण इंग्लिश जे आहे ते बोलू शकतो. आणि हीच सवय मुलांनासुद्धा लावून ठेवा. कारण मला आठवतं ज्यावेळेस मी शाळेमध्ये इंग्लिश शिकायची म्हणजे इंग्लिश हा विषय होता, मी कॉन्व्हेंट स्कूलमध्ये होती आणि आमच्या जे इंग्रजीच्या शिक्षिका होत्या ते खूप छान होत्या. म्हणजे मला असं वाटतं की इंग्रजीमध्ये मला जो इंटरेस्ट आहे तो त्या टीचरकडूनच मिळालेला आहे. कारण त्या जेव्हा मला लेसन शिकवायच्या त्यावेळी प्रत्येक शब्दाचा अर्थ म्हणजे एखादा शब्द जर त्याने निवडला तर त्या शब्दाचं ॲडजेक्टिव्ह काय आहे, ॲडवर्ब काय आहे, नाऊन फॉर्म काय आहे ते सगळं सांगायच्या. आणि आम्हाला एक सवय लावून ठेवलेली की पुस्तकामध्येच त्या शब्दाच्या बाजूला ते त्याचा अर्थ लिहायचा, त्याचे कोणते कोणते शब्दाचे जे प्रकार आहेत ते लिहायचे. त्यामुळे इंग्रजीमधले जे शब्द आहेत त्यांची जी माहिती आहे ती जास्त झाली असं तरी मी म्हणेन. त्यामुळे मुलांनासुद्धा हीच सवय लावा की म्हणजे घोकमपट्टी करायला त्यांना सांगू नका. त्यांना जर असं वाटलं त्यांना सवय लावा की रीडिंग करताना हा जर शब्द तुला नवीन वाटत असेल तर त्या शब्दाच्या खाली अंडरलाईन करायचा आणि त्याचा जो शब्द आहे त्याचा अर्थ काय आहे तो सांगायचा. अशी मुला. पुढचा प्रश्न होता की अर्णव कोणते बुक्स वापरतो. तर अर्णवला जे शाळेतून दिलेले बुक्स आहेत तेच तो वापरतो. त्यांना अशा प्रकारे सीझन बुक असतात, यामध्ये वेगवेगळे अशा ॲक्टिव्हिटी असतात इंग्लिशच्या किंवा सर्व मॅथ्सच्या वगैरे. अशा त्यांच्याकडे 2 बुक्स आहेत. एक सेमेस्टर 1साठी आहे आणि एक सेमेस्टर 2साठी अशा प्रकारे बुक्स आहेत. त्याच्यानंतर त्या दिवशी मी एक व्हिडिओ बनवलेला त्याच्यामध्ये मी बुक जी घेतलेली होती ती ही होती. ही वर्ल्ड ऑफ लेटरची बुक्स आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा फोनिक साऊंडचे वर्ड्स आहेत आणि जे छोट्या मोठ्या सगळ्या अशा ॲक्टिव्हिटी आहेत, रायटिंग प्रॅक्टिस वगैरे आहे. आणि एक जी त्याला आहे ती ही हिंदी बुक आहे. हिंदीचं सुद्धा त्यांना आतापासूनच आहे. लिहायला वगैरे नाही आहे त्यांना, हिंदी फक्त वाचण्यासाठी आहे. पण हिंदीची मी रायटिंग प्रॅक्टिस त्याच्याकडून करून घेते कारण मला कुठेतरी असं वाटतं की इंग्लिशपेक्षा हिंदी आणि मराठी जे आहे ते जास्त कठीण आहे मुलांना लिहिण्या आणि वाचण्यासाठी. म्हणून अर्णवची जी प्रॅक्टिस आहे ती मी आतापासूनच करून घेते. आणि या व्यतिरिक्त त्यांना नोटबुक्स आहेत आणि ड्रॉइंग आणि क्राफ्टचे वगैरे बुक्स आहेत. आणि ज्यावेळेस मुलांची सुट्टी असते तेव्हा मुलांच्या सुट्टीमध्ये ग्रामरचा जो अभ्यास आहे तो नेहमी करून घ्यायचा. आणि ग्रामरचं कसं असतं की म्हणजे सुरुवातीपासूनचे जे ग्रामर असतं ते मुलं विसरतात. म्हणजे जसं जसं त्यांचं स्टँडर्ड वाढत जातं तसं तसं त्यांचा ग्रामरचा जो अभ्यास आहे तो बदलत जातो. मग मुलांचं कसं पुढचा पाठ आणि मागचं सपाट म्हणजे मागचं सगळं ते विसरून जातात. त्यामुळे ग्रामरचा जो अभ्यास आहे तो रेग्युलरली मुलांचा घेत जा. मुलांना जेव्हा आपण ग्रामर शिकवतो त्यावेळेस त्यांना मेन ते प्रत्येक जे वाक्य आहे, आपल्याला तुम्हाला आठवतं आपण शाळेमध्ये असताना आपल्याला होतं शब्दांच्या जाती. म्हणजे एखादं वाक्य आहे तर त्या वाक्यामधलं नाम कोणतं आहे, सर्वनाम कोणतं आहे, क्रियापद कोणतं आहे, हे सगळं मुलांना माहिती असणं गरजेचं आहे. ते जर त्यांना माहिती असेल तरच त्यांना ग्रामरमध्ये म्हणजे
ग्रामर जे आहे ते त्यांना व्यवस्थित कळू शकतं. कारण सगळे जे गोष्टी आहेत म्हणजे सुरुवातीला ग्रामरचं जे मेन जे टॉपिक असतं ते म्हणजे शब्दांच्या जाती असतं, म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीच असतं. आणि त्याच्यानंतर असतं टेन्सेस. तर टेन्सेससुद्धा मुलांना व्यवस्थित येणं खूप गरजेचं आहे. जसं की पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स, फ्युचर टेन्स, हे बेसिक जे ग्रामर आहे ते जर मुलांना आलं तर पुढचं जे ग्रामर आहे ते इझिली करू शकतात. आणि ग्रामरमध्ये सुद्धा मी हेच सांगेल की ग्रामरचं कॉन्सेप्ट जिथपर्यंत कळत नाही तिथपर्यंत मुलांना ग्रामर सॉल्व्ह नाही करता येणार, कारण त्याचंसुद्धा फंडा गणितासारखंच आहे. गणितामध्ये कसं, जर गणिताची आपल्याला एखादी क्रिया कशी करायची हे जर माहिती असेल तर कोणत्याही प्रकारचं गणित जर आपल्याला आलं तर ते आपण सॉल्व्ह करू शकतो. कारण गणित हा पाठांतराचा विषय नाही आहे. एक वेळ पाठांतराच्या विषयामध्ये आपण घोकमपट्टी करून कसं बसा आन्सर पाठ करू शकतो, पण गणित आणि ग्रामरचं तसं नाही आहे. त्यामुळे ग्रामरमध्ये सुद्धा गणितासारखंच आहे की मुलांना ज्यावेळेस आपण ग्रामर शिकवतो तेव्हा त्याची प्रॉपर जी प्रॅक्टिस आहे ती करून घेणं गरजेचं आहे. आणि ग्रामरच्या प्रॅक्टिससाठी सुद्धा खूप सारे असे पुस्तकं अवेलेबल आहे ज्याच्यामध्ये बेसिकपासून ते ॲडव्हान्स ग्रामर आपण मुलांना शिकवू शकतो किंवा आपण स्वतःसुद्धा स्टडी करू शकतो. त्यानंतर पुढचा जो प्रश्न होता तो सेमी इंग्लिशचं सिलेबस असतं ते कसं असतं आणि घरी मुलांना सेमी इंग्लिश कसं आपण शिकवू शकतो. तर सेमी इंग्लिशचं जे सिलेबस आहे ते इतर सिलेबसप्रमाणे सेम असतं, फक्त त्यांच्या शाळेमध्ये मॅथ्स आणि सायन्स हा जो विषय असतो तो इंग्रजीमधून असतो आणि बाकीचे जे विषय असतात ते नॉर्मल मराठी मीडियम स्कूलमध्ये असतात तसेच असतात. बाकीचे सगळे विषय म्हणजे सोशल स्टडीज, त्यानंतर सोशल स्टडीज फक्त त्यांना मराठीमधून असतो आणि बाकी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये जसं मराठी विषय असतो, इंग्रजी विषय असतो आणि हिंदी विषय असतो ते रेग्युलर असतात, जसं नॉर्मल असतात तसेच असतात. फक्त सायन्स आणि मॅथ्स जे असतात ते इंग्लिशमधून असतात. मग सेमी इंग्लिशचा फायदा हा सुद्धा असतो की मुलांना म्हणजे सुरुवातीपासूनच आपण सेमी इंग्लिशमध्ये टाकलं तर त्यांना असं जाणीव होणारच नाही की ते इंग्लिश मिडियमचे नाही आहेत, कारण सुरुवातीपासून त्यांचे जे शब्द आहेत ते त्यांच्या कानावरती पडत राहतील. आणि सेमी इंग्लिशचा एक फायदा हा सुद्धा आहे की सेमी इंग्लिशमध्ये मुलांना म्हणजे इंग्रजीमधून सुद्धा नॉलेज मिळतं आणि मराठीमधून सुद्धा नॉलेज मिळतं, त्यामुळे त्यांना अभ्यास करायला म्हणजे जास्त इझी जातं. आणि अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगेल की मॅथ्सची तर प्रॅक्टिस दररोज घेणं आवश्यकच आहे, पण सायन्सचं किंवा इतर कोणत्याही सब्जेक्टचं ज्यावेळेस मुलं पाठांतर करतात तेव्हा त्या मुलांना मी आधीही सांगितल्याप्रमाणे त्यांना कॉन्सेप्ट क्लिअर असला पाहिजे. म्हणजे घोकमपट्टी करून पाठांतर करायला कधीच सवय लावू नका मुलांना. मुलं जेव्हा घोकमपट्टी करून पाठांतर करतात ना तेव्हा ते पाठांतर देताना आ ईची सगळी पूर्ण बाराखडी बोलतात किंवा त्यांना एक जर शब्द जर त्यांना आठवलं ना त्यांची गाडी अटकते, मग पुढे ते उत्तर बोलूच नाही शकत. पण ज्यावेळेस मुलांना एखाद्या प्रश्नाचं उत्तर जेव्हा समजलेलं असते आणि तेव्हा जेव्हा ते उत्तर बोलतात तेव्हा त्यांना म्हणजे ते स्वतःच्या शब्दांनी म्हणजे स्वतःचे जे सेंटेन्स आहेत ते फॉर्म करून ते उत्तर बोलतात. आणि अशी जी उत्तरं असतात ती मुलांच्या नेहमी लक्षात राहतात. म्हणजे एनी टाईम जर आपण त्यांना प्रश्न विचारला की या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर व्यवस्थित त्याचं उत्तर देतात. याला सुद्धा अपवाद असतात की म्हणजे काही वेळेस काही व्याख्या असतात म्हणजे डेफिनेशन्स वगैरे असतात तर त्या मुलांना जशा आहे तशाच कराव्या लागतात. पण मोस्टली जे मोठे जे प्रश्न उत्तर असतात, थोडक्यात उत्तरं द्या वगैरे असतात किंवा कारणे द्या वगैरे जे असतात ते मुलांना व्यवस्थित त्याचा जो अर्थ आहे तो समजूनच त्यांना तुम्ही अभ्यास करायला लावा. आणि आता सध्या तर मुलांसाठी म्हणजे इतकं सोपं झालेलं आहे की यूट्यूबवरती पण असे खूप सारे व्हिडिओज आहेत ज्याच्यातून व्यवस्थित एखादा जो बोलतो ना आपण कॉन्सेप्ट आहे तो व्यवस्थित त्याचा क्लिअर केलेला असतो. म्हणजे मुलं व्यवस्थित व्हिज्युअलाइज करू शकतात की एखादी जी गोष्ट आहे ती कशा प्रकारे घडते. त्यामुळे मुलांना अभ्यास करणं सुद्धा खूप सोपं आहे. तर मी हेच म्हणेल शेवटी, आणि व्हिडिओ नेहमीप्रमाणे खूप मोठा झालेला आहे, तर मी तुम्हाला हेच सांगेल की मुलं जेव्हा अभ्यास करतात तेव्हा मुलांचा जितका अभ्यास करण्याचा वाटा असतो तितकाच जे एफर्ट्स असतात ते पेरेंट्सचे सुद्धा असणं महत्त्वाचं आहे. जर आपल्याला असं वाटतं की आपली मुलं शाळेत जातात, आपण ट्युशनला फीस भरतो तर आपल्या मुलांचा अभ्यास झाला, तर मला नाही वाटत तसं असतं असं. कारण मी आधी सांगितलं ना तुम्हाला की काहीच मुलं असतात ज्यांना सपोर्टची गरज नसते, ते व्यवस्थित स्वतःचा अभ्यास म्हणजे हे करतात, म्हणजे ते गॉड गिफ्टेड असतात बोलतात ना तसं. माझ्या मुलांच्या बाबतीत सुद्धा तसं नाही, ते स्वतःहून अभ्यास करायला बघत नाही. मी प्रामाणिकपणे सांगते, जरी मी टीचर असले आणि त्यांच्यामध्ये कितीही सवयी लावण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा, कारण मला कुठेतरी त्यांना म्हणजे सांगावं लागतं. इनफॅक्ट रुद्राला सुद्धा, रुद्र आता 7th स्टँडर्डला गेलेले तरी पण मला त्याला सांगावं लागतं की रुद्र अभ्यास कर, रुद्र अभ्यास कर. आणि मी त्या बाबतीत ओके आहे का, म्हणजे ठीक आहे तो नाही करत तर ॲटलिस्ट मी त्याला सांगते, म्हणजे मी त्याच्या मागे लागून करून तरी घेतेच. हळूहळू त्याला सुद्धा सवय होईल ती, कारण मुलांचं कसं हे जे वय असतं ते खेळण्यामध्ये जास्त, इतर सर्व गोष्टी जाणून घेण्यामध्ये जास्त असतं.
आणि अर्णवसुद्धा लहान आहे, तर अर्णवला सुद्धा मी सवय लावण्याचा प्रयत्न करते. तो बसतो सुद्धा, इनफॅक्ट रुद्रसुद्धा बसतो. मी असं नाही सांगत की तो म्हणजे असं सांगतो की नाही मला करायचंच नाही आहे. मी जर त्याला सांगितलं की या वेळेस तुला अभ्यास करायचा, तो अभ्यास करायला बसतोच. तर मी हेच सांगेल की मुलं जितके एफर्ट्स घेतात त्याच्यापेक्षा जास्त एफर्ट्स आपल्या पॅरेंट्सना सुद्धा घ्यावे लागतात. आपला एक तो काळ होता तो वेगळा होता. आपण जर आपला काळ आपल्या मुलांच्या या काळाशी जर कम्पेअर केला तर आपणच त्याच्यामध्ये हरणार आहोत. कारण आपली वेळ एकदम वेगळी होती, ज्याच्यामध्ये आपल्या पालकांना आपल्याला कधीच सांगावं नाही लागायचं की बाबा पुस्तक काढ, वाच, परीक्षा आली तर सकाळी स्वतः लवकर उठायचं आणि अभ्यास करायचा. पण आजकालची मुलं तशी नाही आहेत, त्यांना आपल्याला सांगावंच लागतात. तर ते करावंच लागेल आपल्याला. एक आपण बोलू शकतो की म्हणजे ती आपली जबाबदारीच आहे की आपल्याला मुलांना सांगावं लागेल की बाबा अभ्यास करायला बस किंवा तुला एवढा अभ्यास करायचाच आहे. आय होप मी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळालेली आहेत. जर एखादा मुद्दा जर तुम्हाला चुकीचा वाटला, म्हणजे मी माझे सर्व ओपिनियन्स तुम्हाला दिलेले आहेत, जर तुम्हाला जर काही चुकीचे वाटले तर प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर का व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आणि जर का चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. धन्यवाद.